एक वर्षापासून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली। त्याबाबत प्रत्येक बूथ वाईज त्या ठिकाणी सत्यता जनतेसमोर आलेली आहे। तुम्ही पाहिला असेल देशाच्या इतिहासात पहिल्या वेळेस दिल्ली या ठिकाणी 350 खासदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं। काल परवा मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं, मोर्चा काढला। त्याचं कारण एकच की यादीमध्ये पारदर्शकता आली पाहिजे आणि यादीमध्ये जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत कुठलीच निवडणूक घेऊ नका। हा मुद्दा आमचा महाविकास आघाडीचा नव्हे अनेक इतर पक्षांचा सुद्धा मुद्दा आहे। जर तुम्ही निवडणुकीमध्ये पारदर्शकपणा आला नाही तर निवडणूक घेण्यात सुद्धा अर्थ नाही। याचा अर्थ लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर यादी पारदर्शक असली पाहिजे, ही आमची भूमिका आहे सगळ्यात महत्त्वाचं। मग आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होणार आहेत थोड्याच वेळामध्ये, मग आपण निवडणुकीला कसे सामोरे जाणार? शेवट निवडणूक आयोगाने जर निवडणुका जाहीर केल्या तर आम्हाला जनतेसमोर आमचे उमेदवार घेऊन आमच्या पक्षाचे विचार घेऊन आम्हाला जनतेसमोर जावंच लागणार आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली ह्या आत्ताच्या सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या, कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, बेरोजगाराला नोकऱ्या लावू, अशा अनेक शेतीमालाला हमी भाव देऊ। आज काय परिस्थिती, आज शेतकऱ्यांचा हिताचा एक सुद्धा निर्णय नाही। आज कांद्याची काय परिस्थिती, कपाशीची काय परिस्थिती, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली। आज बेरोजगारांच्या बाबत महाराष्ट्रातील अनेक उद्योग व्यवसाय वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी चाललेले आहे। विशेष करून गुजरातमध्ये सगळ्यात जास्त उद्योग व्यवसाय चाललेले आहे। बेरोजगारांच्या हिताचा निर्णय नाही। लाडकी बहिणी योजना चालू केली, त्या लाडकी बहिणी योजनेमध्ये सुद्धा अनेक महिलांना त्या यादीतून वगळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे। त्यामुळे या सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराजी, या नाराजीचा निश्चित आम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा होईल। जाहीर झाल्यामुळे आपण काही कोर्टात जाणार? शेवट आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, निवडणूक आयोगाला हे सगळ्या गोष्टी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही मायक्रो तपासणी केल्यानंतर लक्षात आलं एका वोटरचे नाव, एका मतदाराचे 8 ठिकाणी नाव आढळून आले। एक तर मला काल परवा आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मला एक मतदाराची यादीची झलक दाखवली। पूर्ण नाव, हिंदू समाजाचं पूर्ण नाव, थोडक्यात माझं नाव निलेश ज्ञानदेव लंके, पण त्याच्या वडिलांचं नाव वेगळंच नाव, मुस्लिम समाजाचं नाव जोडलं गेलं। असे सुद्धा मतदार यादीमधले घोळ समोर आलेले आहे। यादी तिथं फोटोकॉपी उद्धव साहेबांना सुद्धा दिली, उद्धव साहेबांनी सुद्धा मांडलं। अशा बऱ्याच ठिकाणी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी त्या दिवशी स्टडी केल्यानंतर एका मतदाराचे 8 ठिकाणी नाव आहे, फक्त नाव बदललेले। हा मोठ्या प्रमाणात एक स्कॅम आहे। मग आता कोर्टात जाणार आहे, कारण आता निवडणुका तारखा जाहीर झाल्या, सार्वत्रिक निवडणुका। शेवट आता आमच्या पक्षाला नेतृत्व आहे, आदरणीय पवार साहेब असो, उद्धव साहेब ठाकरे असो, काँग्रेसचे नेते मंडळी थोरात साहेब असो, आता मनसेचे राज साहेब सुद्धा त्यामध्ये सहभागी आहे। अनेक शेतकरी कामगार पक्षाचे लोक आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे, छोट्या छोट्या पक्षाचे सर्व नेते मंडळी जो निर्णय घेतील त्या निर्णयाला शेवट आम्हाला त्या निर्णयाबरोबर आम्हाला राहावं लागणार। शेवट हा त्या पक्षाचा निर्णय, तो महायुतीचा निर्णय। महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी दादांचा ह्या पक्षाचा डिसिजन राहणार आहे, कोणाला बरोबर घ्यायचं कोणाला नाही बरोबर घ्यायची, युती करायची नाही करायची तो डिसिजन राहणार आहे। पण आमचा निर्णय, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणूक लढवणार आहे। इथं पाहिलं असेल आमचे शशिकांत गाडे सर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, आमचे गिरीशराव जाधव शिवसेनेचे उपजिल्हा अध्यक्ष आहेत, आमचे संपत भाऊ या ठिकाणी काँग्रेसचे नेते आहेत, आमचे तिकडे उद्धवराव दुसुंगे आमचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत, शिवाजी पाटील होळकर राष्ट्रवादीचे नेते आहेत। आम्ही सगळे मिळून एकसंघपणे या येणाऱ्या महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषदमध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। त्यामुळे आमच्यात कुठलं डिस्प्यूट होणार नाही। मी काल परवा सुद्धा एका बाबळेश्वरच्या एका कार्यक्रमात सांगितलं, या जिल्ह्यामध्ये काही नेते मंडळींना व्यासपीठावर आल्यानंतर निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषणच पूर्ण होत आहे। त्यामुळे मी अशा गोष्टीला दुर्लक्ष करतो। शेवट मला जनतेने कौल दिलेला आहे, मला जनतेने स्वीकारलेलं आहे, मी लोकांच्या काम करण्यात त्या ठिकाणी मी जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवतो। मी कधी कोणावर टीका टिप्पणी सुद्धा कधी करत नाही, त्यामुळं मी कोणाचं नाव सुद्धा घेत नाही। शेवट कामाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे। गेले 6 वर्ष
तुम्ही त्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. मी खासदार झाल्याला 1 वर्ष झाले. मी खासदार झाल्यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो. त्या पहिल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लावलं. त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं. नंतर दुसरा ठेकेदार आला. तो ठेकेदाराचा टेक्निकल पॉईंट निघाल्यानंतर त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व्ह झालं, प्रॉब्लेम आला. नंतर परत तिसरं टेंडर करायला लावलं. तिसरं टेंडर केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी त्याला आता अडचणी निर्माण झाल्या. पण आता ते काम बऱ्यापैकी काम चालू आहे. हे काम माझ्याच काळात सुरुवात झाली आणि माझ्याच काळात हे काम पूर्ण होणार आहे. नाही, शेवट कोण काय म्हणतं याकडे मी दुर्लक्ष करतो. शेवट मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे.